जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा समास 5वा आत्मनिवेदन नाम श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 12वा समास 5वा आत्मनिवेदन नाम. या दृश्य विश्वामध्ये कितीतरी प्रकारचे भेद हे आढळतात, परंतु ते सगळे अशाश्वत आहेत. मायेचे अष्टदेह निराश केले की सगळे अशाश्वत विलयास जाते आणि शुद्ध ब्रह्म तेवढे हे शिल्लकच उरते. त्या परब्रह्माचा अनुभव येण्यास आत्मनिवेदन जरूर आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला, मी व माझे सगळे भगवंताचे आहे अशा भावनेने जगात वागणे, हे जड आत्मनिवेदन होय. दुसरा, अंतरात्मा जगदीश सर्व ठिकाणी व्यापून आहे. खरा करता तोच आहे. प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. प्रत्येक वस्तू, घटनेत आणि प्राण्यात, अर्थात स्वतःमध्ये देखील अंतरात्म्याच्या अस्तित्वाची, सत्तेची जाणीव जागी ठेवून वागणे, हे चंचल आत्मनिवेदन होय. तर तिसरा म्हणजे मायानिर्मित चंचल. सगळे स्वप्न साकार असून ते दिसत असले तरी खऱ्या अर्थाने नाही बरं का. अर्थात मी देखील नाही. अशा रीतीने मी नाहीसा होऊन निराकार व निश्चल ब्रह्माशी तदाकार होणे, यास निश्चळ आत्मनिवेदन म्हणतात. साधकाने जड आत्मनिवेदनापासून आरंभ करून अखेर निश्चल आत्मनिवेदनामध्ये स्वतः विलीन व्हायचे असते. मूळ एका ओंकारातून सगळी सृष्टी निर्माण झाली असे श्रुती माऊली सांगतात. ओंकार हा नादरूप आहे. अक्षरे, शब्द, भाषा, साहित्य, संगीत वगैरे वगैरे हे सगळे नादरूप आणि ध्वनिरूप आहे. तात्पर्य, सृष्टीमध्ये पुष्कळ भेद आढळला तरी त्याचे मूळ हे अभेदामध्येच असते. रेषा वाकड्या तिकड्या काढल्या म्हणजे अखेर अक्षरे हे तयार होतात. अक्षरापासून शब्द तयार होतात. अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणले की श्लोक, गद्य व प्रबंध तयार होतात. वेद, शास्त्रे, पुराणे आणि नाना प्रकारची काव्ये, निरूपणे असे ग्रंथांचे पुष्कळ भेद आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही. अनेक ऋषींची अनेक मते असतात देखील. त्यांची संख्या फारच मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी उपलब्ध असल्याने ग्रंथांना काही तोटा नाही. वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती, प्रसंग, माणे, समास, पोथी अशी ग्रंथभेदांची अनेक नावे आहेत. नाना प्रकारची पदे, श्लोक, बीर, कडक, साख्या, दोहे हे हिंदी काव्यामधील छंद. असे काव्याचे अनेक प्रकार आहेत. शिवाय डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाणे, कथा गाणे, अनेक माने, अनेक उपकथा, अनेक खेळ असे गाण्यांचे प्रकार आहेत. ध्वनी, घोष, नाद आणि रेखा असे 4 प्रकार हे वाणीमध्ये आढळतात.
आता आपल्या वाणीची रूपे व प्रकार ऐका. केवळ वायुरूप जाणीवेचे स्फुरण ही परावाचा होय. ती केवळ स्फूर्तिरूप आहे. पश्यंती ही ध्वनिरूप आहे. मध्यमा नादरूप आहे आणि चौथी शब्दरूप आहे. तिचे नाव वैखरी. वैखरीपासून अनेक प्रकारचे शब्द उत्पन्न होतात, बाहेर पडतात. अकार, उकार व मकार या 3 मात्रा आणि ओंकारावरील चंद्र व बिंदू ही अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रा होतात. या ओंकारामधूनच 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून एकंदर 52 अक्षरे निर्माण होतात. अनेक प्रकारच्या रागरागिण्यांमधील असणाऱ्या भेदांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या नृत्यांमधील फरकांचे ज्ञान, अनेक ताल आणि ताना यांचे ज्ञान, शब्दांचे अनेक प्रकारचे अर्थ, निरनिराळ्या तत्त्वज्ञानांचा विचारविमर्श या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीनेच चालतात. शुद्ध सत्व हे सर्व तत्वांमध्ये मुख्य तत्व आहे. त्यालाच अर्धमात्रा, महत्तत्व किंवा मूळ माया असे म्हणतात. निरनिराळ्या प्रकारची लहान मोठी तत्वे कमी अधिक प्रमाणात मिसळून पिंड ब्रह्मांडाचे 8ही देह बनतात. 5 भूते आणि 3 गुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये जाणीवरूप वायू असतो. तो चंचळ असल्याने नाहीसा होतो. वारा नसताना जसे आकाश केवळपणाने राहते, त्याचप्रमाणे 8 देहांचे निरसन झाल्यावर केवळ दाट परब्रह्म तेवढे उरते, त्याचा अनुभव घ्यावा. पिंड ब्रह्मांडाची उभारणी कशी होते व संहारणी कशी होते याचा सूक्ष्म विचार करावा. उभारणी आणि संहारणी या दोन्हीहून वेगळे असे सर्वांचे सार असणारे परब्रह्म, शुद्ध निर्मळ ब्रह्म अनुभवास आणावे. दृश्य पदार्थ पंचभूतात्मक असल्याने ते जड असतात. त्यांच्या अंतर्यामी सत्तारूपाने असणारा अंतरात्मा हा चंचळ असतो. या दोन्हींच्या पलीकडे राहणारे विमल ब्रह्म मात्र निश्चळ असते. या 3 पातळींचा वारंवार विवेक केला असता जड व चंचळ त्वरित विरून जातात आणि विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी तत्काळ तद्रूप होतो. जड, चंचळ आणि निश्चळ या 3 पातळींमध्ये तदाकार होण्यास काय रीत वापरावी लागते याचे वर्णन करतात. आत्मनिवेदन हे तिचे नाव आहे. मी आणि माझे सगळे म्हणजे माझे पदार्थ अथवा वस्तू, माझे मन, माझी काया, माझी वाचा अर्थात मी आणि माझा सारा प्रपंच हा देवाच्या मालकीचा आहे. ही भावना ठेवून जगणे यास जड आत्मनिवेदन म्हणतात. या दृश्य विश्वाला चालवणारा अंतरात्मा हा चंचल आहे. सर्व जीव त्याचे अंश आहेत. अंतरात्म्याची सत्ता ही सर्व ठिकाणी चालते. त्यामुळे आपल्या मीपणाला जागाच नाही. म्हणून जे जे काही घडते त्याचा कर्ता हा अंतरात्मा आहे. देव कर्ता आहे. आपले कर्तेपण हे मुळीच खरे नाही अशी धारणा असणे हे चंचळ आत्मनिवेदन होय. हे चंचळ आहे ते स्वप्नवत आहे, नाशवंत आहे, पण निश्चळ परमात्मा तो तर निराकार आहे.
त्याच्याशी तदाकार होणे हा निश्चळ आत्मनिवेदनाचा प्रकार होय. चंचळ मुळातच जेथे मिथ्या आहे तेथे मीपणाने वावरणारा चंचळ जीव असणे शक्य नाही. म्हणून मी माझे नाही, चंचल नाही, फक्त केवळ निश्चळ परब्रह्म आहे असा अनुभव घेणे हे निश्चळ आत्मनिवेदन समजावे. आत्मनिवेदनाच्या या तिन्ही प्रकारात आपल्या मीपणास स्थान नाही. आत्मस्वरूपाहून वेगळेपणास स्थान नाही. तर आपण वेगळेपणाने उरत नसल्याने मीपण कोठेही आढळत नाही. मीपणाचा लोप करणे हेच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनाचे मर्म आहे. परब्रह्म स्वरूप शोधता शोधता प्रथम कल्पनेच्या कक्षेत जरासे आले, तर त्यावर सूक्ष्म विवेक करता करता विचाराने त्याचे स्वरूप निश्चितपणे आकलन झाले. परंतु त्यानंतर साक्षात अनुभव आला, तेव्हा मनाची धडपड निमाली. एकदम सगळे शांत झाले आणि बोलणे थंड झाले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदननाम समास 5वा संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढचे सुद्धा तुम्हाला निरूपण व मनाचे श्लोक आणि त्यावरील कथा ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे निरूपण तुम्हाला सर्वात अगोदर ऐकायला भेटेल. धन्यवाद.